श्रोते हो नमस्कार. आज आपण ऐकणार आहात हिमांगी हडवळे नवले लिखित माहेर वशीन ही कथा. त्या दोघी जवळपास एकाच वयाच्या. एक माहेर वशीन तर एक सासूर वशीन. एक लग्न होऊन घरात आली तर दुसरी वर्षभरातच लग्न करून सासरी गेली. पण त्यांची गट्टी चांगली जमायची. नातंही तसंच होतं त्यांचं, नणंद भावजाईचं. उंचावला ना भुवया, असंच व्हायचं सर्वांना जेव्हा अंजू सर्व भावजाईंबरोबर खेळीमेळीनं राहायची. ती लाडकीच होती सगळ्यांची. कारण एकतर 4 भावात ती एकटीच, त्यात माहेर पुण्यात, तर ही नाशिकमध्ये. त्यामुळे वर्षाकाठी एकदाच फार तर दोनदा यायची. आता ती काही नवीन माहेरवशीण राहिली नव्हती. पण बाई कितीही वयाने मोठी झाली ना, तरी माहेरी जायचं या विचाराने ती पुन्हा नव्या नवरीसारखीच उतावीळ होती. पण हल्ली तिच्या तब्येतीच्या तक्रारी जरा वाढल्या होत्या. खरं तर हे वय पण तसंच असतं ना. मेनोपॉजच्या पिरियडमधली तिची फेज होती. त्यामुळे हार्मोन्सच्या लेव्हल वर खाली होणं, पर्यायाने वेगवेगळे आजारपण, क्षणाक्षणाला बदलणारा मूड, सांधेदुखी अशा अनेक व्याधींनी तिला ग्रासले होते. तिची वहिनी म्हणजे मंजू तिच्या आधीच या फेजमधून गेली होती. त्यामुळे तिला तिच्या आजारपणाची खरी मेक कळली होती. म्हणूनच तिला खास हवापालटासाठी माहेरी बोलवण्यात आलं होतं. तिचं माहेर आणि सासर दोन्हीही सुखवस्तूच, पण थोड्या चालीरीती सोडल्या तर काहीच फरक नव्हता. काळाप्रमाणे बदलणारं तिचं माहेर असलं तरी ती काही बदलली नव्हती. फॅशन आणि ती कोसो दूर असायचे. एकदा भाचीच्या लग्नात बळजबरीने तिला पार्लरची पायरी चढायला लावली. तेव्हापासून निदान आयब्रोजपुरती तरी तिला पार्लरची ओळख होती. पण ती एकूणच खुशीत असायची, निदान दाखवायची तरी तसं. आज जेव्हा घरी आली तसा सगळ्या मंडळींनी तिला गराडा घातला. प्रेमाच्या त्या शिडकाव्याने तिचा प्रवासातला ताण कुठल्या कुठे पळून गेला. गप्पा झाल्या, विचारपूस झाली, पण ती कुठेतरी हरवल्यासारखी वाटत होती. शेवटी मंजूने झोपताना विचारलेच, पण तरीही ती काहीच बोलली नाही. तिचा मूळ स्वभावच नव्हता तसा. मनातली दुःखे, यातना, त्रास ती कधीच कोणासमोर मांडायची नाही. बाहेरच्या लोकांना वाटायचं काय बडबडी आहे ही, पण प्रत्यक्षात ही वेगळीच होती. मंजूने पण अट्टहास केला नाही. पण झोपताना काहीतरी विचार करूनच ती झोपली. सकाळी उठताच मंजूने तिला सांगितलं, ताई आवरून घ्या लवकर, आपल्याला बाहेर जायचंय. थोड्या नाराजीनेच ती तयार झाली, कारण तिला एकटीलाच राहायचे होते थोडा वेळ. पण झाली ती तयार. तिने विचारलं कुठे जातोय, तर मंजूने असंच भटकायला हे उत्तर ऐकताच दोघी खळखळून हसल्या. भावाचं घर एका छान टाउनशिपमध्ये होतं. भरपूर झाडी, सगळ्या सुखसुविधा अगदी हाकेच्या अंतरावर असल्यामुळे एक प्रसन्न वाटायचं. मंजूने ठरवलं होतं, आज गाडी काढायची नाही. जे काही फिरायचं ते एकतर चालत नाहीतर रिक्षामधून, जेणेकरून अंजूशी बोलता पण येईल आणि तिला जरा मोकळ्या वातावरणात बरं वाटेल. रात्रीपासून थोडीशी गप्प असलेली अंजू अजूनही शांतच होती. मंजू हा न तो विषय काढून तिचा मूड बदलण्याचा प्रयत्न करत होती, पण काही फरक पडत नव्हता. आजूबाजूची हिरवळ, नुकत्याच झालेल्या पावसाने हवेत आलेला गारवा यामुळे अंजूच्या मनाची थोडी का होईना पण मरगळ कमी होत होती. कोमेजलेली कळी हळूहळू उमली पाहत होती. दोघीही चालत चालत हॉटेलसमोर आल्या. तेव्हा मंजू म्हणाली, चला आज नाश्ता इथे करूया, तुमच्या आवडीचा. हे ऐकताच अंजू आधी नकोच म्हणाली, पण मंजूच्या हट्टापायी तिचं काही चाललं नाही. मंजू म्हणाली, मागवा, तुम्हाला काय हवंय ते, मला चालेल तुमच्या आवडीचं. हे वाक्य ऐकताच अंजूने चमकून मंजूकडे पाहिलं, कारण हे तर तिचं वाक्य होतं वर्षानुवर्षांचं. ते मेनू कार्ड बघून ती बावरली, कारण याआधी कधी तिने स्वतःने ऑर्डर दिलीच नव्हती. इतकंच काय, तिला कधी तिची आवडही विचारण्यात आली नव्हती. बराच वेळ विचार करून ती म्हणाली, मसाला डोसा चालेल? मंजू हसून म्हणाली, धावेल. दोघीही छान हसल्या. दोघींच्या प्लेट समोर आल्या तेव्हा अंजू विचारात पडलेली दिसली. मंजूने कारण विचारलं तर म्हणाली, मला काट्या चमच्याने नाही खाता येत,
चालेल का इथे हाताने खाल्लेलं? मंजू म्हणाली, हो, काहीच हरकत नाही. मी पण हातानेच खाते. आणि आपलं जेवण आपण कसं खातो हा आपला प्रश्न आहे. अशा वेळी जगाचा विचार करायचा नसतो. हे ऐकताच अंजूला हायसे वाटले आणि ते निवांतपणे खाऊ लागले. तिच्याकडे बघून मंजूच्या मनात विचार आला, की किती क्षुल्लक बाब आहे ही. पण कित्येक माणसे लोक काय म्हणतील या शंकेमुळेच आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेणं विसरतात. इतक्यात तिच्या व्हॉट्सअपवर मेसेज आला आणि तिच्या विचारांची तंद्री तुटली. तिने मेसेज वाचला आणि जोरात म्हणाली, ग्रेट! तिच्या नेहमीच्या पार्लरवालीने त्या एका दिवशी काही ऑफर लॉन्च केल्या होत्या. हिच्या डोक्यात एक कल्पना आली. हिने लगेच 4 वाजताची अपॉइंटमेंट घेऊनही टाकली. मंजूने एकदा अंजूकडे पाहिलं. कळी अजून खुलायला लागली होती. दोघी नाश्ता होताच अंजूच्या शाळेकडे वळल्या. त्या रस्त्याच्या तिथल्या पूर्वीच्या झाडांच्या कैक आठवणी जाग्या झाल्या होत्या. आज जवळपास 35 वर्षांनंतर ती तिथे आली होती. जुन्या आठवणी सांगताना हरवून गेलेली अंजू बघून मंजूला बरं वाटत होतं. तेवढ्याच समोर एक 70च्या आसपासचे पेरू विकणारे आजोबा दिसले. तशी अंजू तडक तिकडे गेली आणि म्हणाली, मामाच्या बागेतले मामीने तोडलेले गोड गोड पेरू मिळतील का? मंजूला काहीच कळलं नाही, पण आजोबांना मात्र खूण कळली. आपला भिंगाचा चष्मा वर खाली करत बोळक्या तोंडाचं हसू गालभर दाखवत म्हणाले, मिळेल की. अंजूने त्यांना विचारलं, कसं काय मामा, बरं आहे ना? आराम करायचा या वयात? त्यावर ते म्हणाले, तुझ्यासारखा जीव लावणाऱ्या, ओळख ठेवणाऱ्या पोरींचं प्रेम मिळतं इथं म्हणून येतो. घरी हे नाही गं मिळत. मामांनी डोळे पुसले आणि दोघींची वय बघता 2 मऊ पेरू कापून मसाला भरून दिले. मंजूने पैसे दिले आणि त्या निघाल्या. अंजूने मग सांगितले, की ती त्या मैत्रिणी कशा रोज या मामांकडे पेरू, चिंचा, आवळे खायच्या. आणि त्यांचा तो डायलॉग जो तिच्या इतके वर्ष होऊनही लक्षात होता. शाळेतल्या गमती-जमती सांगताना अंजू 51ची नाही तर 15ची वाटत होती. सकाळची कोमेजलेली कळी आता बऱ्यापैकी उमलली होती. अजून बराच वेळ होता दोघींकडे. मस्त निवांत होत्या दोघी पण. मंजूने प्रत्येक ठिकाणी सेल्फी काढलेच होते, पण त्याबरोबर अंजूलाही आज सेल्फी काढायला शिकवले होते. स्वयंपाकाचं टेन्शन नाही की घरातली कामे नाहीत. कोणाला विचारणं नाही की कोणाला घाबरणं नाही. छान वेळ चालला होता दोघींचा. पण मन तरुण झालेलं असलं तरी शरीर तरुण नव्हतं. मग दोघींनी रिक्षा पकडली आणि दोघी थेट मॉलमध्ये हजर झाल्या. अंजू कधी मॉलमध्ये गेली नाही असं नव्हतं, पण प्रत्येक वेळी काही ना काहीतरी तिच्या हातात असायचं. कधी एखादं नातवंड सांभाळायला, नाहीतर लेका-सुनांच्या सांभाळायला दिलेल्या बॅग्स. आज पहिल्यांदाच ती एकटी एवढी मोकळी आली होती. काही सांभाळायचं नाही की काही घ्यायचं नाही, ते लक्षात ठेवायचं नाही. फार छान वाटत होतं तिला. त्यात आतली थंड हवा आणि आल्हाददायक म्युझिक. आहाहाहा! खरंच असं कारणाशिवाय फिरणं पण मनाला तजेला देऊन जातं ना. दोघी उगीचच विंडो शॉपिंग करत, आजूबाजूला दिसणाऱ्या लोकांना बघत त्यावर टिपण्या करत मनसोक्त फिरत राहिल्या. अगदी पाऊटची पोज देऊनही त्यांनी फोटोज काढले. अंजू आता बरीच मोकळी झाली होती. गप्पा-गप्पांमधून तिच्या मनाची सल बोलू लागली होती. एका दुकानासमोर गेल्यावर मग मंजू तिला मला खरेदी करायची आहे असं सांगून आत घेऊन गेली. अंजूचा कपड्यांचा चॉईस छानच होता. तिला फॅशन सेन्स पण होता, पण घरच्या वातावरणामुळे कधी तो वापरता आला नाही. अगदी कपडे घेतानाही ती मॅचिंग, कपड्याचा पोत याबद्दल मंजूला भरभरून माहिती देत होती. तिच्या हातावर एक पंजाबी ड्रेस ठेवत मंजू म्हणाली, हा तुमच्यासाठी. जा, ट्राय करा. पण मी नाही वापरत गं. आजपासून वापरा. अंजू लहान मुलीसारखी खुश होऊन पटकन चेंज करून आली. आज कित्येक वर्षानंतर तिने पंजाबी ड्रेस घातला होता. बरं, तिच्या नवऱ्याला आवडत नव्हतं असं नाही, पण सासू-सासऱ्यांना आवडायचं नाही म्हणून ही मन मारून राहिली. दोघींनी छान सेल्फी काढला. स्वतःलाच कित्येक वेळ अंजू न्याहाळून बघत होती. त्यात सेल्स गर्लने पण दिलेल्या छान दिसताय मॅम या कॉम्प्लिमेंटने तिच्या अंगावर मुठभर मास चढलं. आज पहिल्यांदाच ती बजेटचा, वेळेचा, कोणाच्या मनाचा विचार न करता स्वतःसाठी खरेदी करत होती.
सासरी नवरा किंवा सासू जे पसंत करेल ते घ्यावं लागत होतं, तेही सणासुदीलाच. आणि माहेरी साडी मिळायची ती पण भाऊ किंवा भाऊजाईच्या आवडीची. त्यामुळे स्वतःसाठी खरेदी करायला ती आवर्जून अशी कधी गेलीच नव्हती. पण आज तो योग आला होता. अनपेक्षितपणे मिळालेल्या अशा या स्वातंत्र्याची मज्जा काही वेगळीच असते, जी ती आज अनुभवत होती. शॉपिंग होता होता बराच उशीर झाला होता. दोघींनीही मस्त पथ्यपाणी गुंडाळत पिझ्झावर ताव मारला आणि हातात भरलेल्या बॅगांसहित पार्लरमध्ये दाखल झाल्या. मंजूने अंजूसाठी फुल पॅकेज घेतले होते, ज्यात हेड मसाज, फेशियलपासून पेडिक्युअरपर्यंत सर्वच होते. अंजूला ब्युटिशियनच्या ताब्यात देऊन ती तिच्या कामाला निघून गेली. आता पुढचे 3-4 तास फक्त अंजूचे होते. ब्युटिशियन फारच मनमिळाऊ होती. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत मारत तिचं काम चालू होतं. आज कित्येक वर्षांनी तिच्या केसांना कोणी इतकं काळजीनं तेल लावत होतं. एक वेगळंच मेडिटेशन असतं ना ते, जेव्हा कोणी आपल्या केसांना तेल लावतं, मॉलिश करतं. पण तिचं तसं करणारं कोणीच नव्हतं. एवढंच काय, आंघोळीच्या वेळेला पाठ घासून देणारं, कंबर दुखत असेल तर बाम लावून देणारं, कधी सणाला हौशीने मेहंदी काढणारं कोणीच नव्हतं. कारण एकतर हिला दोन्ही मुलगे आणि एकत्र कुटुंब असल्याने नवऱ्याला सांगण्याचा अर्थच नव्हता. त्यामुळे दुधाची तहान ताकावर भागवल्यासारखी ती माहेरी 2 दिवस आली की आईला हे सर्व करायला सांगायची. पण आज ती फार आनंदी होती, कारण रोज जिचा प्रत्येक क्षण दुसऱ्याच्या दिमतीला असायचा, आज तिच्या दिमतीला एक व्यक्ती होती. कोणीतरी खास तिच्यासाठी वेळ काढला होता. आज कोणीतरी खास तिची सेवा करण्यात मग्न होतं. किती सुरेख, तरल भावना आहे ना ही, की कोणीतरी आपल्याला राणीप्रमाणे ट्रीट करावे. हो, आज ती राणीच होती. सगळं काही मनासारखं घडत होतं तिच्या. इतके दिवस मनातले दुःख मनातच ठेवून शरीराच्या वेदना कोणालाही न सांगता तशाच आतल्या आत सहन करून ते सर्व तिच्या शरीरात निगेटिव्ह एनर्जीच्या रूपात साचले होते. कित्येक बायकांच्या बाबतीत हेच तर होतं. केवळ मानसिक त्रासाने त्यांचे सांधे पॅक होतात आणि हिच्या बाबतीतही तेच झालं होतं. पण आजच्या बॉडी मसाजनंतर मात्र हिला मोकळं मोकळं वाटू लागलं होतं, शरीरालाही आणि मनालाही. 3 तासानंतर जेव्हा मंजू परत आली तेव्हा तिच्यासमोर एक तजेलदार कांतीची चैतन्याने भरलेली अंजू उभी होती. ब्युटिशियन मुलीचे तोंड भरून कौतुक करून आणि तिला भरपूर आशीर्वाद देऊन अंजू बाहेर पडली. आज रात्री जेवणात मटकीची हिरव्या मसाल्यातली आमटी, कोबीची कोशिंबीर आणि हो, मुगाच्या डाळीचे भजी कर बरं का, असं अंजू मंजूला सांगताच मंजू तिच्याकडे पाहतच राहिली. आज सकाळी काय खाऊ हा प्रश्न पडलेलाही आत्ता स्वतःची आवड बिनदिक्कतपणे सांगत होती. तिच्यामधला हा बदल खरंच खूप आनंददायक होता, कारण तिच्या प्लॅनिंगचा काहीतरी फायदा झाला होता. रात्रीच्या जेवणाच्या वेळीही अंजू आज खूप खुश होती. कित्येक वर्षांनी आज पूर्वीची बडबडी अंजू पाहिली होती. किचनमधलं सगळं काम आटपून मंजू अंजूच्या खोलीत तिला तिच्या विसरलेल्या झोपेच्या गोळ्या द्यायला गेली, तर ही तशीच तक्क्यावर डोकं ठेवून झोपलेली. मंजूने हळूच तिचे डोके वर उचलले आणि तिच्या डोक्याखाली मऊ उशी सरकवली. हातातला ओला झालेला तक्का बरंच काही सांगून गेला. गेली 3 महिने झोपेच्या गोळ्यांशिवाय झोप न येणारी अंजू आज निवांत झोपली होती. तिच्या अंगावर पांघरून ओढत मंजू म्हणाली, झोपली ग माझी गौराई. आणि मग त्यावेळी तिने ठरवले की हे एक उनाड दिवसाचं व्रत आपण दरवर्षी करायचं आणि घरच्या माहेरवाशिणीला गौराईला नाहू माखू घालायचं बरं. मग ते पार्लरमध्ये जाऊन का असेना पण करायचंच, असा निश्चय करून ती बाहेर गेली दुसऱ्या व्रताचं प्लॅनिंग करायला. श्रोते हो, कथा आवडली असल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.